नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण एकूण 80 प्रश्नांची रिव्हिजन घेतली होती आणि या व्हिडिओमध्ये देखील आपण जवळपास 45 प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत। अशा प्रकारे आपण एकूण 125 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहेत, जे TCS पॅटर्ननुसार आहेत आणि ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, फक्त अशाच प्रश्नांची आपण रिव्हिजन घेत आहोत की जेणेकरून याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होईल। प्रश्न क्रमांक 81, पेशीतील कोणत्या घटकाचा उल्लेख मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे करतात? तर परीक्षेमध्ये तुम्हाला सध्या TCS पेशी आणि पेशी अंगिके याच्यावरती प्रश्न विचारत आहे, त्यामुळे हे प्रश्न देखील आपण इथे कव्हर करत आहोत। तर पेशीमध्ये जे प्रद्रव्य पटल असते पेशीचे, त्याला मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग म्हणून ओळखले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे। असे का म्हटले जाते, तर हे जे प्रद्रव्य पटल आहे ते मेद प्लस प्रथिने या कॉम्बिनेशनने बनलेले असते, त्यामुळे याला मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 82, प्रथिनांचे पचन होण्यास सुरुवात कोठे होते? तर शरीरातील असा कोणता अवयव आहे ज्याच्यापासून प्रथिनांचे पचन होण्यास सुरुवात होते? तर प्रथिनांच्या पचनास सुरुवात जठरापासून होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 83, खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर हे 3 विधाने दिलेले आहेत, ते आपण एक एक बघूया। यकृतामधून पित्तरस स्रवला जातो, तर हे विधान बरोबर आहे। स्वादुपिंड या ग्रंथीतून स्वादुरस स्रवला जातो, तर हे देखील विधान बरोबर आहे। लहान आतड्यातून देखील पाचक रस स्रवला जातो, तर हे देखील विधान बरोबर आहे। तर यकृतातून पित्तरस, स्वादुपिंडातून स्वादुरस आणि लहान आतड्यातून देखील पाचक रस असतो आणि याच्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते। तर हे तिन्ही विधाने बरोबर असल्याने पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 84, खालीलपैकी अचूक विधान निवडा। सध्या TCS परीक्षेमध्ये मल्टीलाइनर अशा स्वरूपाचे प्रश्न विचारत आहे, त्यामुळे अशा प्रकारचे सेम प्रश्न मी देखील येथे फ्रेम केलेले आहेत। पहिले विधान आहे, वस्तूला मोठ्या आकारात बघण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो, तर हे विधान बरोबर आहे। जेव्हा एखादी वस्तू मोठ्या आकारामध्ये पाहायची असेल तर त्याच्यासाठी आपण बहिर्गोल भिंगाचा वापर करतो। अंतर्गोल भिंगाने तयार केलेली प्रतिमा ही वस्तूपेक्षा लहान असते, तर हे देखील बरोबर आहे। त्यामुळे A आणि B ही दोन्ही विधाने बरोबर असल्याने पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेल्या बृहत पोषकाचे म्हणजेच मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे उदाहरण नाही असे विचारलेले आहे। म्हणजे काय, तर अन्नामध्ये उपस्थित असलेला असा कोणता घटक आहे जो जास्त प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असतो किंवा त्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यांनाच मॅक्रोन्यूट्रिएंट्स देखील म्हटले जाते। तर कर्बोदके, प्रथिने आणि मेद हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजेच बृहत पोषके आहेत। तर जीवनसत्व असेल आणि क्षार किंवा खनिजे जे असतात इतर, ती मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत। त्यामुळे आपल्याला मॅक्रोन्यूट्रिएंट्स नसलेले उदाहरण शोधायचे असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 86, सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी मांडली? या प्रश्नाचे उत्तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की सजीवांची वर्गीकरणाची जी पंचसृष्टी पद्धत आहे ती R.H. विटाकर या शास्त्रज्ञाने मांडली होती, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 87, कुरकुरे, चिप्स इत्यादी हवाबंद पदार्थांचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी टिंबटिंब या वायूचा वापर करतात। हा PYQ आहे, खूप वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा विचारलेला आहे। तर जे काही कुरकुरे असतील किंवा चिप्स असतील इत्यादी जे हवाबंद पॅकेटमधले पदार्थ आहेत त्यांचे ऑक्सिडीकरण टाळण्यासाठी, म्हणजेच ते खराब होऊ नये ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन, त्यासाठी त्या पॅकेट्समध्ये नायट्रोजन हा वायू वापरला जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 88, मानवी शरीराचा pH सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब या दरम्यान असतो। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मानवी शरीराचा pH माहीत असणे खूप आवश्यक आहे। तर मानवी शरीराचा pH हा 7.35 ते 7.45 या दरम्यान असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे।
हा देखील प्रश्न TCSने पूर्वी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 89, मुंगीच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? तर अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे तुम्हाला दिली जातात आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ॲसिड किंवा आम्ल आहे ते विचारले जाते. तर जो मुंगीचा दंश असतो त्याच्यामध्ये मिथेनॉइक ॲसिड आढळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर टार्टारिक ॲसिड कशामध्ये असते? तर चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड असते. लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असते? तर जे आपण दही खातो त्या दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते. ऑक्झॅलिक ॲसिड कशामध्ये असते? तर टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. त्यामुळे ही जी काही उदाहरणे आहेत, टार्टारिक ॲसिड चिंच, लॅक्टिक ॲसिड दही आणि ऑक्झॅलिक ॲसिड टोमॅटो, हे लक्षात ठेवा. याच्यावरतीही प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कार्बनचे कोणते अपरूप हे विजेचे सुवाहक आहे? ग्राफाइट हे जे कार्बनचे एक अपरूप आहे हे विजेचे सुवाहक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील PYQ आहे. हा देखील TCSने पाठीमागे एका एक्झाममध्ये विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 91, मानवी किडनीतून दररोज सुमारे टिंब लिटर रक्त गाळले जाते. हा प्रश्न आपल्या स्टेट बोर्डमधून मी घेतलेला आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की मानवाची किडनी दररोज सुमारे किती लिटर रक्त गाळते? तर ते साधारणतः 180 लिटर रक्त दररोज गाळत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 92, प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखेच आहेत असा सिद्धांत कोणी मांडला होता? तर हा जो सिद्धांत आहे तो जॉन न्यूलँड्स या शास्त्रज्ञाने मांडलेला होता. याला न्यूलँड्सची अष्टके असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर डोबेरायनर या शास्त्रज्ञाने त्रिकांचा नियम मांडलेला. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. डोबेरायनरची त्रिके हे. प्रश्न क्रमांक 93, टिंब ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती आहे यकृत ही. आणि यकृताचे वजन हे जवळपास 1.5 किलोग्रॅम म्हणजे 1.5 किलोच्या आसपास असते. त्यामुळे ती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94, अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन हे विकर मानवी शरीरातील कोणती ग्रंथी स्रवते? तर परीक्षेमध्ये सध्या TCS हार्मोन्स आणि विकरांवरती प्रश्न विचारत आहे, म्हणून अशा प्रकारचे प्रश्न देखील मी कव्हर करत आहे. अमायलेज असेल, लायपेज असेल आणि ट्रिप्सिन असेल, ही जी 3 विकरे आहेत ती मानवी शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीद्वारे स्रवली जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि स्वादुपिंड ही जी ग्रंथी आहे ती अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी अशा दोन्ही प्रकारच्या ग्रंथीचे काम करते. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 95, मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीतून पित्तरस स्त्रावतो? तर आपण मगाशीच एका प्रश्नामध्ये पाहिले की यकृतामधून पित्तरस स्त्रावला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 96, पेप्सिन विकर, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि म्युकस हे कोणत्या ग्रंथीशी संबंधित आहेत? तर पेप्सिन हे जे विकर आहेत ते, त्याचबरोबर HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल आणि म्युकस हे तिन्ही पदार्थ किंवा तिन्ही घटक जठराशी संबंधित आहेत, स्टमक. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97, हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रेगेल मेंडेल या शास्त्रज्ञाने कोणत्या झाडाच्या सहाय्याने आनुवंशिकता पद्धत प्रसिद्ध केली? म्हणजे आनुवंशिकतेचा शोध लावण्यासाठी ग्रेगेल मेंडेलने कोणत्या वनस्पतीवर प्रयोग केले होते? तर ती वनस्पती होती वाटाण्याचे झाड हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील TCSने विचारलेला पाठीमागील PYQ आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 98, खालीलपैकी कोणता बहिर्वक्र भिंगाचा उपयोग आहे? तर परीक्षेमध्ये अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे बहिर्वक्र भिंग कशामध्ये वापरले जाते किंवा त्याचा उपयोग काय आहे ते आपण बघूया. तर बहिर्वक्र भिंगाचा उपयोग साधा सूक्ष्मदर्शी, संयुक्त सूक्ष्मदर्शी, दूरदर्शी, कॅमेरा, प्रोजेक्टर इत्यादी सर्व उपकरणांमध्ये केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे.
तर ही सर्व उदाहरणे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 99. खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या विकिरणाचे उदाहरण आहे? स्कॅटरिंगचे उदाहरण प्रकाशाच्या विचारलेले आहे, लाईट स्कॅटरिंग. तर आपल्याला जे आकाश निळे दिसते ते देखील प्रकाशाच्या विकिरणाचाच परिणाम आहे. त्याचबरोबर सूर्यास्त आणि सूर्योदय याच्या दरम्यान आकाश लालसर दिसणे हे देखील प्रकाशाच्या विकिरणाचे उदाहरण आहे. त्यामुळे ही दोन्ही विकिरणाची उदाहरण असल्याने पर्याय क्रमांक 4 दोन्ही ए आणि 2 बरोबर हे आपले उत्तर असेल. ही जी दोन्ही उदाहरणे दिलेली आहेत ती लक्षात ठेवा, ही प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 100. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके टिंबटिंब बाजूला तर उत्पादिते टिंबटिंब बाजूस लिहितात. तर कोणतेही रासायनिक समीकरण आपण जेव्हा लिहितो तेव्हा अभिक्रियाकारके म्हणजे ज्यांचा उपयोग करून आपण अभिक्रिया करणार आहेत त्या डाव्या बाजूला लिहिले जातात आणि त्या अभिक्रियाकारकांपासून जी उत्पादिते आपल्याला मिळतात अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती उजव्या बाजूला लिहिली जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 101. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक काय आहे? तर परीक्षेमध्ये सध्या एककावरती खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत. तर ओरस्टेड हे चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेचे एकक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 102. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना टिंबटिंब बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला अपवर्तन असे म्हणतात. तर प्रकाशाचे अपवर्तन याची येथे व्याख्या दिलेली आहे. तर प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्या प्रकाशाच्या मार्गक्रमाची दिशा जेव्हा बदलते तेव्हा त्या घटनेला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 103. जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो टिंबटिंब होतो. तर जेव्हा एखादे प्रकाश किरण हे विरल माध्यमातून घन माध्यमात जात असते तेव्हा ते प्रकाश किरण हे स्तंभिकेकडे झुकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. तर जेव्हा एखादे प्रकाश किरण हे घन माध्यमातून विरल माध्यमात जात असते तेव्हा ते स्तंभिकेपासून दूर जाते. हे लक्षात ठेवा. या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोग होईल. प्रश्न क्रमांक 104. आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाश तरंगाची लांबी टिंबटिंब ते टिंबटिंबच्या दरम्यान असते. म्हणजेच दृश्य प्रकाशाची लांबी येथे विचारलेली आहे जी आपल्या डोळ्यांना दिसते. आणि हा प्रश्न देखील PYQ आहे की असे कोणते प्रकाश तरंगे आहेत जे आपल्याला संवेदनशील आहेत म्हणजे आपल्याला ते दिसू शकतात. तर 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर या दरम्यानच्या प्रकाश प्रारणांना आपले डोळे संवेदनशील आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 105. शुभ्र प्रकाश काचेच्या लोलकावर पडला असता कोणता रंग सर्वात कमी वेळतो? तर हा प्रिझमवरती प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील ते विचारत आहेत. तर शुभ्र पांढरा प्रकाश जर काचेच्या लोलकावरती प्रिझमवरती जर पडला तर सर्वात कमी वळणारा रंग आहे लाल रंग. लाल रंग हा सर्वात कमी वळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. तर सर्वाधिक वळणारा रंग कोणता असा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर जांभळा रंग हा सर्वाधिक वळतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 106. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे टिंबटिंब असे म्हणतात. तर ही व्याख्या प्रकाशाचे अपस्करण या गुणधर्माची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. ही देखील व्याख्या लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येईल. त्याचबरोबर प्रकाशाचे अपस्करण याच्यावरती उदाहरणे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. प्रश्न क्रमांक 107. इंद्रधनुष्य हे कोणत्या घटनांचे एकत्रित परिणाम आहे? तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे इंद्रधनुष्य आहे ते प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या 3 घटनांचा एकत्रित परिणाम असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 108. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कोण नियंत्रित करते?
तर मानवी डोळ्याचा असा कोणता भाग आहे जो प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करत असतो, तर त्या भागाला बाहुली असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 109. एका शुक्राणूची लांबी टिंबटिंब मायक्रोमीटर एवढी असते. तर प्रजननावरती प्रश्न विचारले जात आहेत, त्या अनुषंगाने हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. तर शुक्राणूची लांबी ही साधारणतः 60 मायक्रोमीटर एवढी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे अचूक उत्तर आहे. साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? तर साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे देऊन तुम्हाला त्यामध्ये गतीज ऊर्जा किंवा स्थितीज ऊर्जा आहे हे चेक करण्यासाठी किंवा कोणती ऊर्जा असेल हे विचारले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 111. खालीलपैकी कोणते संप्रेरक हे प्रजनन संस्थेशी संबंधित नाही? तर खाली दिलेल्या संप्रेरकांपैकी प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन ही जी तिन्ही संप्रेरके किंवा हार्मोन्स आहेत ते प्रजनन संस्थेशी संबंधित आहेत. तर मेलॅनिन हे जे हार्मोन आहे ते त्वचेशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असेल. त्याचबरोबर हे जे टेस्टोस्टेरॉन संप्रेरक आहे ते मुलांमध्ये जे काही तारुण्य अवस्थेत बदल होतात त्याच्याशी संबंधित किंवा त्याला जबाबदार असते. तर हे जे इस्ट्रोजन संप्रेरक आहे ते मुलींमध्ये तारुण्य अवस्थेत जे काही बदल होतात त्याला जबाबदार असते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 112. अँटीऑक्सिडंट म्हणून खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांचा उपयोग केला जातो? तर हा प्रश्न देखील PYQ आहे. अँटीऑक्सिडंट म्हणून ॲस्कॉर्बिक आम्ल किंवा ज्याला आपण C जीवनसत्व म्हणतो ते, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन E ही जी जीवनसत्वे आहेत ती अँटीऑक्सिडंट म्हणून वापरली जातात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 113. भारतीय आहारात जीवनसत्व अ हे मुख्यत्वे टिंबटिंबपासून मिळते. तर आपल्या आहारामध्ये जीवनसत्व अ हे मुख्यत्वे कॅरोटीन पासून मिळते. म्हणजेच काय, तर कॅरोटीन हा वनस्पती स्त्रोतांपासून कॅरोटीन मिळते आणि त्याच्यापासूनच जीवनसत्व हे मुख्यत्वे आपल्याला मिळत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर जीवनसत्व अ हे प्राणी स्त्रोतांपासून देखील मिळते. मग जे जीवनसत्व अ प्राणी स्त्रोतांपासून मिळते त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला रेटिनॉल या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे हे दोन्ही नावे लक्षात ठेवा. रेटिनॉल हे प्राणी स्त्रोतांपासून मिळते, तर कॅरोटीन हे वनस्पती स्त्रोतांपासून मिळते. प्रश्न क्रमांक 114. टिंबटिंब हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी किंवा शोषणासाठी जबाबदार आहे. तर कोणते जीवनसत्व हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरससाठी आवश्यक असते किंवा त्यांच्या शोषणासाठी आवश्यक असते? तर जीवनसत्व ड हे कॅल्शियम आणि फॉस्फरसशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 115. डेंग्यू विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो? तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या आजारांवरती किंवा त्या रोगांच्या प्रसारावरती देखील प्रश्न येऊ शकतात, म्हणून हा प्रश्न इथे मी घेत आहे. तर डेंग्यू विषाणूचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासापासून होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर ॲनाफिलस या डासाची मादी कोणत्या रोगाचा प्रसार करते? तर ती मलेरिया या रोगाचा प्रसार करते. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. ॲनाफिलस डासाची मादी मलेरिया रोगाचा प्रसार आणि एडिस इजिप्ती ही डेंग्यू विषाणूचा प्रसार करते. प्रश्न क्रमांक 116. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने कोणत्या परजीवीमुळे होतो? तर हा देखील PYQ आहे. पाठीमागे विचारलेला होता TCSने. तर आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा जो आदिजीवजन्य आजार आहे तो ट्रॅपॅनोसोमा या परजीवीमुळे होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर या रोगाचा प्रसार कोण करतं असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर या रोगाचा प्रसार स्तेत्स्ते मासी करते.
त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 117. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब हे औषध वापरतात. तर हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 118. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की असे कोणते संप्रेरक आहे जे नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक असते? तर त्याचे नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे संप्रेरक नैसर्गिक प्रसूतीसाठी आवश्यक असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर ऑक्सिटोसिनलाच लव्ह हार्मोन म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, लव्ह हार्मोन म्हणून कोणता हार्मोन ओळखला जातो असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल ऑक्सिटोसिन. प्रश्न क्रमांक 119. खालीलपैकी कोणते पेशीतील अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे? तर हा देखील गेल्या वेळी झालेल्या DMER क्लर्क या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते पेशीमधील अंतकोशिकीय पचनाचे प्रमुख स्थान आहे? तर ते आहे लायझोझोम हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. तर परीक्षेमध्ये पेशी आणि पेशीच्या घटकांवर खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे तो टॉपिक आपण आता कव्हर करूया. तर पेशी भित्तिका याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर पेशी भित्तिका हे मोस्टली वनस्पती पेशीमध्येच आढळतात. त्याचबरोबर वनस्पती पेशीतील पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते असा प्रश्न येऊ शकतो. तर ती सेल्युलोज पासून बनलेली असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पेशी भित्तिका ही नॉन लिव्हिंग किंवा अजैविक असते, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती MCQ येऊ शकतो. आणि यांचे कार्य काय असते? तर पेशीला आकार देणे आणि पेशीचे संरक्षण करणे हे पेशी भित्तिकेचे कार्य आहे. तर याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पेशी पटल किंवा प्रद्रव्य पटल याच्यावरती देखील खूप प्रश्न विचारले जातात. तर सेल मेम्ब्रेन काय असते? तर सेल मेम्ब्रेन हे मेद आणि प्रथिने यांच्यापासून बनलेले असते आणि त्यामुळेच याला मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे देखील म्हटले जाते. हा आपण MCQ पाठीमागे कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर या पेशी पटलाचे किंवा प्रद्रव्य पटलाचे कार्य काय असते? तर जे उपयुक्त पदार्थ आहेत म्हणजे जे पेशीसाठी आवश्यक आहेत, जसे की पाणी असेल, क्षार असेल, ऑक्सिजन असेल, त्यांना पेशीच्या आतमध्ये येऊ देणे. तर जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, टॉक्सिक पदार्थ जसे की CO2, युरिया जे पेशीला धोकादायक आहेत ते शरीराच्या किंवा पेशीच्या बाहेर टाकणे. तर ह्याचे कार्य आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे पेशीद्रव्य किंवा सायटोप्लाझम. याच्याबद्दल आपण माहिती बघूया. तर हा चिकट जेलीसारखा पदार्थ असतो. तर असा MCQ तुम्हाला येऊ शकतो की चिकट जेलीसारखा असलेला पदार्थ कोणता आहे पुढीलपैकी? तर तो असेल पेशीद्रव्य. यामध्ये पेशीच्या रासायनिक अभिक्रिया होतात, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि याचे कार्य काय असते? तर अॅमिनो ॲसिड असतील, ग्लुकोज असेल किंवा जीवनसत्व असतील तर इत्यादी पदार्थ साठवण्यासाठी पेशीद्रव्याचा वापर होतो. तर ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 120. ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑक्सिश्वसन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणून मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिकांना ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर याबद्दल देखील अधिक माहिती आपण बघूया. तर आपण मगाशी काही पेशी संबंधी माहिती पाहिली. पुढे देखील आपण पेशीची जी अंगके आहेत त्याच्या संबंधी आपण माहिती बघूया. सर्वात महत्त्वाचे आहे ते न्यूक्लियस किंवा केंद्रक. तर याचा उपयोग काय होतो? तर पेशी विभाजन करण्यासाठी, तसेच पेशीच्या सर्व चयापचयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे काही पेशीचे आनुवंशिक गुण आहेत त्या गुणांचे संक्रमण करण्यासाठी हे केंद्रकाचा उपयोग असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, केंद्रकाच्या कार्यावर 100% प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचा अंगक आहे आंतरद्रव्य जालिका किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणून ओळखले जाते. याचा उपयोग काय होतो? तर पेशीला आधार देणे, प्रथिन मेदांचे संश्लेषण करणे आणि वहन करणे. त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे गॉल्गी काय हे पेशी अंगक किंवा गॉल्गी ॲपॅरेटस. तर याच्यावरती देखील TCSने आत्ता प्रश्न विचारलेला आहे. पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून गॉल्गी कायला ओळखले जाते. असे का म्हटले जाते? तर त्यामध्ये विविध विक्रिया असतात म्हणून त्याला पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून संबोधले जाते. त्याचबरोबर मेद आणि प्रथिने यांचा विकास करण्याचे कार्य देखील गॉल्गी काय किंवा गॉल्गी ॲपॅरेटसचे असते. त्यानंतरचे महत्त्वाचे पेशी अंगक आहे ते म्हणजे लयकारिका.
लायझोझोम्स. यामध्ये अनेक पाचक विकरे असतात. मग या पाचक विकरांचा काय उपयोग होतो, तर पेशींनी तयार केलेले जे कार्बनी पदार्थ आहेत त्यांचे विघटन घडवून आणण्याची क्षमता याच्यामध्ये असते. म्हणून पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था अशी देखील याला म्हटले जाते. तर उद्या तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो की पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था असे कोणाला म्हटले जाते, तर त्याचे उत्तर असेल लायझोझोम्स किंवा लयकारिक असे. त्यानंतर सुसाईड बॅग्स, आत्मघाती पिशव्या असे देखील याला म्हटले जाते आणि उद्ध्वस्त करणारे पथक असे देखील याला म्हटले जाते. त्यामुळे ही काही त्याची संबोधने जी आहेत ती लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया, तर हे ऑक्सिश्वसनाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहेत जे आत्ताच आपण पाहिलेले आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा अंगक आहे तो आहे प्लास्टिड्स किंवा लवके. तर ही केवळ वनस्पती पेशीमध्येच असतात आणि या लवकांपैकी जी वर्ण लवके असतात ज्यामुळे वेगवेगळे रंग प्राप्त होतात, उदाहरणार्थ हरित लवकांमुळे हिरवा रंग प्राप्त होतो, कॅरोटीनमुळे भगवा रंग प्राप्त होतो इत्यादी. तर जी काही अवर्ण लवके असतात त्यांचा उपयोग काय आहे, तर प्रथिने, मेद, कर्बोदके यांची साठवणूक करण्यासाठी. तर ही काही इन्फॉर्मेशन आहे ती देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर जो शेवटचा पेशी अंगक आहे तो आहे रिक्तिका किंवा व्हॅक्युअल्स. तर यांचा उपयोग काय होतो, तर स्थायू आणि द्रव पदार्थांची साठवणूक करण्यासाठी आणि पेशीचा पारासरणीय दाब नियंत्रित ठेवण्यासाठी. तर ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. ही सर्व इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही पेशी अंगकावरती किंवा पेशीच्या भागावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 121, खालीलपैकी कोणते संप्रेरक हे स्तनग्रंथींची वाढ, विकास आणि दुधाच्या निर्मितीचे नियंत्रण करते? तर प्रोलॅक्टिन हे असे संप्रेरक आहे जे स्तनग्रंथींची वाढ, विकास आणि दुधाच्या निर्मितीचे नियंत्रण करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर हे जे रिलॅक्सिन नावाचे संप्रेरक आहे ते मुलाच्या जन्माचा मार्ग मोकळा करण्याचे काम करते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 122, गाडीच्या बाजूला कोणत्या प्रकारचा आरसा असतो, म्हणजेच साईड मिररचा प्रकार विचारलेला आहे. तर साईड मिरर हा बहिर्गोल आरसा असतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 123, खालीलपैकी कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? तर असा कोणता रंग आहे ज्याचे विकिरण सर्वात जास्त होते? तर सर्वाधिक विकिरण हे निळ्या रंगाचे होते. त्यामुळेच आपल्याला आकाश निळे दिसते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर सर्वात कमी विकिरण कोणत्या रंगाचे होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर तांबड्या रंगाचे विकिरण हे सर्वात कमी होते, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 124, पुढीलपैकी कोणते क्षार हे शरीरातील आम्ल क्षार किंवा ॲसिड बेस हे संतुलन राखतात? तर शरीरामधील आम्ल क्षार किंवा ॲसिड बेस हे संतुलन राखण्याचे कार्य शरीरातील सोडियम क्षार करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 125, ध्वनी हे टिंबटिंबचे उदाहरण आहे, तर प्रकाश हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. तर ध्वनी किंवा साऊंड वेव्ज या अणुतरंग या प्रकारच्या म्हणजेच लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत, तर प्रकाश किंवा लाईट वेव्ज या अवतरंग म्हणजेच ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. तर ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर ध्वनीचा हवेतील वेग किती आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर ध्वनीचा हवेतील वेग हा 344 मीटर पर सेकंद असतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण लास्ट व्हिडिओमध्ये 80 आणि या व्हिडिओमध्ये 45 असे एकूण 125 प्रश्न कव्हर केलेले आहेत. या सर्व प्रश्नांचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की होईल. या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.